छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकिंदवाडी परिसरातली अतिक्रमण हटाव कारवाई केल्यानंतर ज्या लोकांची अतिक्रमणामध्ये घरं पाडण्यात आली, दुकानं पाडण्यात आली, ते सगळे लोक सध्या आपण बघू शकताय की छत्रपती संभाजीनगर शहरातल्या महापालिकेसमोर एकत्र आलेले आहेत आणि महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही निदर्शने ठेवण्यात आलेली आहेत, ज्यामध्ये अनेक अतिक्रमण हटवण्यात आलेले नागरिक सुद्धा सहभागी झालेले आहेत। सगळ्या अतिक्रमण हटवलेल्या नागरिकांचं पुनर्वसन केले जावं अशी एक प्रमुख मागणी या सगळ्या लोकांची आहे। त्यासाठीच मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी एकवटलेले पाहायला मिळतात। हे सगळे लोक महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत। या ठिकाणी काही कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। भाऊ, काय सांगाल तुम्ही, काय भूमिका आहे? भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या म्हणण्यावरून काही घरांवर संजयनगर मुकिंदवाडी या ठिकाणी काही घरांवर बुलडोजर चालवण्याचं जे काम केलं आहे महानगरपालिका प्रशासनानं, सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडी आम्ही त्यांचा निषेध करतो आणि ज्या लोकांना बेघर करण्यात आलेला आहे त्या लोकांना त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था महानगरपालिकेने केली पाहिजे। त्यांना स्कीममध्ये बसून त्यांना परत घरं बांधण्यासाठी पैसे त्या ठिकाणी दिले पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे। यानंतर महानगरपालिका प्रशासनाने कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या म्हणण्यावर जर गोरगरीब लोकांवर बुलडोजर चालवण्याचं काम केलं तर वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलमध्ये महानगरपालिकेमध्ये घुसून त्या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे की पावसाळ्यामध्ये घरं पाडली नाही गेले पाहिजे, त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा सुद्धा या ठिकाणी अवमान महानगरपालिकेने केला पाहिजे। महानगरपालिकेला याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। अजून एक व्यक्ती आहेत, काय तुमचं म्हणणं आहे, काय सांगा? मागे सारखं तुम्ही थोडं, ज्या दिवशी अतिक्रमण यांना आमच्यावर हमला केला JCBनं, आमचे लेकरं बाळ घरामध्ये होते, आमचे लेकरं बाळ घरात असताना यांना आमच्यावर हमला केला। माझं आयुक्त साहेबाला एकच विनंती आहे, तुम्ही आम्हाला अतिक्रमणाची नोटीस दाखवा, तुम्ही आम्हाला अतिक्रमणाची ऑर्डर दाखवा, तुम्ही आम्हाला आमच्या संजयनगर गली नंबर 1चं अतिक्रमण काढा म्हणून त्याचं ओपिनियन कोर्टात दाखवा। तुम्ही एवढं काही नसताना बी आमचे लेकरं घरात असताना आमचं JCB चालवलं कसं काय? तुम्ही कोणत्या बेसवर झालं आम्हाला तुम्ही त्याचा पुरावा देणे? मागणी आमचं घर ताब्यात अधिकाराचं घर आहे आमचं, ते तुम्ही त्याला अतिक्रमण घोषित करताच कसं काय? कोणत्या बेसवर त्यांना आमचं अतिक्रमण कर? आता काय आमचे घरं लिगल करा, तुम्ही लिगल, तुम्ही म्हणताय स्लम एरिया आहे आमचा स्लम एरिया ॲक्टमध्ये लागू आहे। तुम्ही आमचे घरं लिगल करून आमचे बांधकामाचे जे तुम्ही घरकुलाचे जे अटी वगैरे रोखलेले आहेत, ह्या अटी तुम्ही काढा आमच्याकडून आणि तुम्ही पूर्ण औरंगाबाद जालना रोडचा सर्वे करून त्याची जागा मोजून त्या नियमानं आम्हाला सर्व मागणी करा। आम्ही तुम्हाला 40 ते 50 फूट जागा द्यायला तयार आहे ना, तुम्ही 50 फूट सोडून आमच्या घरं का घ्यायला लागले? तर अतिक्रमण लिगल करा, घरं बांधून द्या, अशा स्वरूपाची मागणी आहे। तुमचं काय म्हणणं आहे? हे म्हणणं आहे DP प्लॅन किंवा ह्याच्या खाली कोणत्याही गरिबाला घरं पाडावं नाही, पहिलं त्यांचं पुनर्वसन करावं, त्यांना नोटीस द्यावे, त्यानंतर त्यांचे घर अतिक्रमण करण्याचं सुरुवात करावी, ही एक चांगली योजना असेल। बाकी असं डायरेक्ट जाऊन पाडणं आणि कोणाच्या सांगण्यावरून पाडणं हे योग्य नाही, हे संविधानाने चालत नाही सर। तर अशा पद्धतीने आपण बघू शकता की हे सगळे लोक महापालिकेच्या गेटवरती या ठिकाणी चढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एक गोंधळ गदारोळ जो आहे तो सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। महापालिकेच्या गेटवरती हे सगळे कर्मचारी कार्यकर्ते चढलेले आहेत। ब्रेकिंग टाकलेली आहे, अतिक्रमण काढलेल्या लोकांचं आहे, लोक गेटवर चढले, आक्रमक आंदोलन झाले। घ्या पटकन, लवकर घ्या। मुकुंदवाडी परिसरामध्ये जी काही अतिक्रमण हटवण्यात आली होती, त्या अतिक्रमण हटवल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशा पद्धतीने हे तीव्र आंदोलन सध्या करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी जमलेले कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत। महापालिकेचं गेट ढकलून आतमध्ये जाण्याचा या सगळ्या लोकांचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं। याच आंदोलनामध्ये हे कार्यकर्ते गेटवर चढून आक्रमक झालेले आहेत। आता महापालिकेच्या गेटसमोर हे सगळेजण बसून घोषणाबाजी देत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। महापालिकेचं गेट खोलण्यात यावं आणि आयुक्तांनी आम्हाला भेटावं
अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि महिला सुद्धा या आंदोलनासाठी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जमलेले आहेत। मुकुंदवाडी परिसरामध्ये जी काही अतिक्रमणं हटवण्यात आलेली आहेत, अतिक्रमणं काढण्यात आलेली आहेत, त्या अतिक्रमणासंदर्भातली जी काही असतील लोक परिणाम झालेले लोक त्या सगळ्या लोकांचं पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी सुद्धा या ठिकाणी करण्यात येते। बरोबर त्याचबरोबर जी जागा अतिक्रमण हटवून ताब्यात घेतलेली आहे ती जागा सुद्धा या सगळ्या अतिक्रमणधारकांना परत देण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी सुद्धा या अतिक्रमणधारकांनी या ठिकाणी केलेली आहे आणि त्यासाठीच एक आक्रमक आणि मोठं आंदोलन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। हे सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि महापालिकेसमोर यांचा एक आक्रोश आणि संताप सुद्धा पाहायला मिळत आहे। महापालिकेच्या गेटवर चढून काही काळ या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।